सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330. केंद्र शासनाच्या नमस्ते योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिका आणि परिसर भगिनी विकास संघाच्या संयुक्त विद्यमाने 293 कचरा वेचक महिलांना सुरक्षा साहित्य संच आणि आयुष्यमान भारत कार्डांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, स्थापत्य समितीचे सभापती विजय चिप्पा, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेवक शंकर चौगुले, सार्वजनिक आरोग्य अभियंता श्री चौबे, सफाई अधीक्षक सूर्यकांत लोखंडे, वासुदेव नरिमेटला तसेच परिसर भगिनी विकास संघ आणि सावित्री महिला संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रमिला जाधव यांनी कचरा वेचक महिलांचे सामाजिक आणि आर्थिक योगदान अधोरेखित करत नमस्ते योजनेमुळे त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण, मुलांसाठी शिष्यवृत्ती आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले. अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी सांगितले की सोलापूर शहरातील आतापर्यंत 830 कचरा वेचकांची नोंदणी करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात 293 महिलांना सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. कचरा वेचक महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच मुलांच्या शिक्षणावर भर द्यावा असे आवाहनही त्यांनी केले. स्थापत्य समितीचे सभापती विजय चिप्पा यांनी कचरा वेचक महिला शहर स्वच्छ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगून त्यांच्या कार्याचा गौरव केला. नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी लाभार्थींनी सुरक्षा साहित्याचा नियमित वापर करावा असे आवाहन केले. याप्रसंगी सोलापूर शहरातील असंघटित कचरा वेचकांना नमस्ते योजनेचा लाभ मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या ॲडव्होकेट सरिता मोकाशी यांनी अमेरिकेतून पाठविलेला संदेश सावित्री महिला संघटनेच्या शकुंतला सूर्यवंशी यांनी उपस्थितांना वाचून दाखवला. यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात काही कचरा वेचक महिला आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य संच आणि आयुष्यमान भारत कार्डांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर सर्व 293 लाभार्थींना सुरक्षा साहित्य संचाचे वाटप करण्यात आले.